मूळ शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या समस्येविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बुधवारी नगर परिषद कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला। शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यानं निर्माण झालेल्या तीव्र नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आयोजित करण्यात आला। मोर्चा दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधून घेत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले। निवेदनात शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी, घरगुती वापराचं पाणी तसेच दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या टंचाईमुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून अनेक प्रभागांमध्ये परिस्थिती गंभीर बनल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपानं प्रशासनाकडे तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियमित वेळापत्रकानुसार पुरेसा पाणी पुरवठा करण्यात यावा। पाणी पुरवठा विस्कळीत होण्यामागील कारणं नागरिकांसमोर स्पष्ट करण्यात यावी। तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याशिवाय ज्या भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणीही भाजपच्या वतीनं करण्यात आली। दरम्यान नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं सोडवण्यात आला नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अधिक तीव्र स्वरूपाचं लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला। या घागर मोर्चात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। ब्युरो न्यूज 7 मराठी मूल चंद्रपूर। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।